अभंगावरती काही बोलण्यापूर्वी, काही विवेचन करण्यापूर्वी, काही सांगण्यापूर्वी अल्पस परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यभूमी पावन क्षेत्र वडवणी शहरामध्ये ज्या आदर्श गणेश मंडळाचं नाव घेतलं जातो तो आदर्श गणपती अर्थात गोपाळनगरचा विलक्षणीय राजा, जोरदार या टाळ्या वाजल्या पाहिजे एकदा त्याच्यासाठी, आहे की नाही? असं अतिशय गोड सुमधूर आणि ज्यांचं अतिशय आदर्श अशा प्रकारचं मंडळ आहे. तुम्हाला मगाशी दिसलंच असेल, API मॅडमला तुम्ही सगळ्यांनी बोलवलं, PSI मॅडमला बोलवलं, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मला असं वाटतंय इथून सामाजिक संदेश, शैक्षणिक संदेश आणि धार्मिक संदेश ज्या व्यासपीठावरून जातो, ज्या मंडळाकडून जातो, ते मंडळ वडवणी शहरातलं एक नंबरचं मंडळ असलं पाहिजे. याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा वाद नाही. महाराज राजे नाव पण असं ठेवलंय, गोंडस माणसं आहेत मंडळामध्ये, राजासारखे रुबाबदार माणसं आहे, मंडळालाही नाव राजा ठेवलंय बरं का. आणि माणसं एवढे सुंदर आणलेत ना तुम्ही, 2-3च मंडळी आणलेत पण इतके सुंदर आहेत, इतके छान आहेत. मंडळाचं नाव आहे राजा, काही नाही, गोपाळनगरचा राजा. आणि तुम्ही इकडे घेऊन आलात गायनामधला सगळ्यात मोठा राजा, आहे की नाही? प्रभू ज्यांच्या नावामध्ये श्री आहे, श्रीराम महाराज पांचाळ. श्री म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. श्री म्हणजे वैभव, श्री म्हणजे संपत्ती, श्री म्हणजे सत्ता, श्री म्हणजे वैभव संपन्नता, आणि श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे सरस्वती. या सगळ्या ज्यांच्या वाणीत सापडतात तो म्हणजे श्रीराम. विठ्ठल 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 तुम्हाला वाटलं नुसतं श्रीराम आणून कसं भागेल? जे रामाचे भक्त आहे ते म्हणतील बरं झालं अयोध्येमधलं राम मंदिर झालं, आहे की नाही? किती वर्षापासूनचा लढा होता, 500 वर्षापासून ज्या गोष्टीसाठी आपण वाट बघत होतो, जी गोष्ट व्हावी असं आपल्याला वाटत होतं, अनेक श्रीराम भक्तांनी ज्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी प्राणाचं बलिदान दिलं, आहुती दिली, आणि मग तेव्हा आपण म्हणायचो, तेव्हा सुद्धा गाणं वाजायचं. कुठचं गाणं वाजायचं महाराज? बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राणों से प्यारा है, प्राणों से प्यारा है, अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है। आता बनाएंगे नाही, राम मंदिर बन गया. 500 वर्षापूर्वीचा लढा यशस्वी झाला आणि राम मंदिर पूर्ण झालं. राम भक्तांना आनंद झाला असेल, श्रीराम इथे आला. पण काही कृष्ण भक्त आहेत ते म्हटले नाही का, काय अयोध्या तो झाकी है और काशी मथुरा अभी बाकी आहे की नाही? काशी मथुरा बाकी आहे म्हटले, पण काशीतलाही देव आला पाहिजे, मथुरेतला आला पाहिजे. म्हणून इथलं गायन कोकिळा केशव महाराज नागरगोजे महाराजांना बोलवलं. जोरात एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. गोड आवाज आहे महाराज, 2 सुंदर माणसं बोलवली. आणि इकडे म्हणजे पकवाजातला राजा बोलवला, मृदंगातला मृदंग मार्तंड महाराज. मला जरा बोलू द्या. बाबूराव महाराजांचं वैभव इतकं सुंदर आहे महाराज, इतकं छान आहे त्यांचं, इतका गोड स्वभाव आहे. त्यांचं वर्णन मी करावं असं नाही, महाराष्ट्रातल्या थोर साधूंनी ज्यांना जवळ करावं, लाड गुरुजी सारख्या महात्म्याने म्हणावं बाबूराव माझा आहे. इतकं मोठं बाबूराव सामान्य गोष्ट नाही. आणि हे सगळं वैभव उभा करणं, एवढे सगळी पोरं सांभाळणं, ते तयार करणं, आणि कीर्तनामध्ये नटणारा भाग्यवान असतो. लोक इथं तिथं नटतात, इकडे तिकडे जातात, कुठे ब्युटी पार्लरला जातात, फेअरिंग लवली, सुनू, पावडर, पण संतांनी कुठं नटायला सांगितलं? उतरना भागवत नटे हरी कीर्तना, नटे हरी कीर्तना, नटे हरी कीर्तना, उतरना भागवत नटे हरी कीर्तना, नटे हरी कीर्तना, नटे हरी कीर्तना,
कीर्तनामध्ये नटतो बरं का. माणसाने नटलं पाहिजे, सुंदर असं कीर्तनाला बसलं ना असं फ्रेश बसलं पाहिजे. कीर्तनाच्या समोर बसताना असं 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 ढिल्लं बसायचं नाही. कीर्तनकार सुद्धा सुंदर असलं पाहिजे. लोक म्हणतात कीर्तनकार येतात, कोट घालतात, वेगवेगळ्या फॅशनचे धोतर घालतात. बाबा या काळामध्ये आम्ही धोतर घालून फिरतोय, या इतक्या कराल कलियुगामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामच्या काळात आम्ही धोतर घालतोय, हाच मोठा परमार्थ आहे. विठ्ठल सामान्य गोष्ट कीर्तनाला बसताना माणसाने फ्रेश बसलं पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, वक्ता, अभिनेता आणि नेता रुबाबदारच असलं पाहिजे, तेव्हा वजन पडतं, नाही तर वजनच निघून जातं. विठ्ठल पर्सनॅलिटी जपली पाहिजे. पर्सनॅलिटी वरती फर्स्ट इम्प्रेशन जर तुमचं असतं ना, ते पर्सनॅलिटी वरती असते. पर्सनॅलिटी अशी रुबाबदार असली पाहिजे, भारदस्त असली पाहिजे. आणि ज्याच्याकडे पर्सनॅलिटी नाही ना, त्याच्याकडे काहीच नाही महाराज. पहिल्यांदा तुम्ही बघितल्या बरोबर, माणूस एक नूर आदमी आणि 10 नूर कपडा असं म्हणतात, आहे की नाही. असं रुबाबदार राहिलं पाहिजे. कीर्तनात बसलं की फ्रेश बसलं पाहिजे, असं सुंदर बसलं पाहिजे. बघा बाबूराव महाराजांनी किती सुंदर मुलं सांभाळ, यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की असे गुबदुले गालासारखे दिसायलेत, एवढे सुंदर सुंदर छान छान हसायलेत. तुम्ही घरी सांभाळून सुद्धा इतके छान सांभाळत नाहीत, इतके गोड सांभाळलेत महाराज. बाबूराव महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बरं का. वैभवशाली माणूस. आणि मला तर मंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव बिचिव ह्या सगळ्यांची एकदा मीटिंग बोलवली पाहिजे. भर गणपतीच्या पिरियड मध्ये हे त्रिमूर्ती तुम्हाला सापडली कुठं, याचा शोध मी आणखी घेतोय. विठ्ठल भल्या भल्याच्या हाताला हे लागत नाही. तो श्रीराम महाराज पंचाळला 7 वर्ष झाला आपला आश्रम स्थापन करून, 7 वर्ष झालं त्यांना सापडितोय, मला आणखी हुडकत नाही. 7 वर्षापासून सापडत नाही. अर्थात सांगायचं तात्पर्य त्यांचं मोठेपण आहे. आणि तुम्हाला सांगू, क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला किंमत आहे. कशाला किंमत आहे? क्वालिटीला. तुमच्याकडे क्वांटिटी किती आहे त्याला महत्व नाही, क्वालिटी कशी आहे त्याला महत्व आहे. महाराज क्वालिटी आहे. 2 तासाचे 5,000 आहेत बरं का, सामान्य गोष्ट नाही. इथं किती आहेत मला माहित नाही, केला इशारा जात म्हणजे तुम्ही इतके द्या असं मला म्हणायचं नाही, पण 2 तासाचे किती महाराज? 5,000 रुपये देतात. सामान्य गोष्ट आहे का? 2 तास उभा राहिल्यानंतर 5,000 रुपये देतात. म्हणून ही तरुण मंडळी आहे, कीर्तनामध्ये येतात, नटतात, आनंद घेतात, आणि त्यांना वैभव सुद्धा तसं दिलेलं आहे. मी सांगत होतो कीर्तनात सुद्धा माणसाने फ्रेश बसलं पाहिजे. इकडे तिकडे नटण्यापेक्षा कुठं नटलं पाहिजे? माणसाने कीर्तनात नटलं पाहिजे. बरं मला सांगा, आता तुम्ही नटताय, माणसाने तरुणपणी नटलं पाहिजे, आहे की नाही? मग आता तुम्ही एकदम त्या पार्लरमध्ये गेलात, ते भुवया केल्या, ते सोनू पावडर वगैरे जे काय असतं ते सगळं केलं, तुम्ही 25मध्ये आहात, 20मध्ये आहात, 30मध्ये, गोड दिसल का नाही बाबूराव महाराज? छान दिसतं का नाही? एकदम सुंदर दिसतं. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती, चांगलं दिसतं, व्यवस्थित वाटतं. आणि तेच तुम्ही मेकअप जर 80च्या नंतर करायला लागला तर चांगलं दिसेल का? नाही ना, चांगलं दिसणार महाराज, आहे की नाही? नाही चांगलं दिसणार. अहो असंच एका गावामध्ये कीर्तनाला गेलो, गणपतीचा उत्सव आहे म्हणून सांगतो. कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेल्यानंतर समोर एक आजीबाई बसलेल्या होत्या. 102 वर्षाचं त्यांचं वय, 102 वर्ष. मलाही आश्चर्य वाटलं, बापरे म्हटलं, 102 वर्षाच्या आजी. कीर्तन संपलं, त्या दर्शनाला आल्या. म्हटलं आजी काय करताय? ते म्हणे काही नाही हो, खूप सुंदर कीर्तन केलं तुम्ही, छान दिसतं, मला जरा दर्शन घ्यायचंय. मी म्हटलं आजी तुम्ही कशाला दर्शन घेता, काय वय आहे तुमचं? आजी म्हटलं 102 वर्ष वय आहे. म्हटलं आजी तुम्ही नका हो दर्शन घेऊ, मी दर्शन घेतो तुमचं, मी घेतो दर्शन. पण तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तुमच्या शरीराकडे पाहिलं तर असं वाटतं आणखी 10 वर्ष तुम्हाला घोर नाही. म्हातारी म्हणे कशाला बाबा 10 वर्ष पाहिजे, आत्ता मरावं वाटतं म्हणे, बरं का, आत्ता मरावं वाटतं. म्हणलं कशाला मरता आजी? नाही नाही म्हणे, घेऊ द्या दर्शन. म्हटलं नको आजी, मीच तुमचं दर्शन घेतो. म्हणून असं दर्शन घ्यायला खाली वाकलो तर म्हातारीच्या पायाला नख पालीस. म्हटलं बापरे आजी, आता तुम्ही मरायची भाषा करू नका, केस काळे करा, हेअर डाय करा. 1 सेंचुरी पूर्ण झाली, आपल्याला डबल शतक करायचंय, आता काही काळजी करू नका. तुम्ही तरुण आहात आणि कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, भक्तीमध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये तरुणा माणूस शोभत असतो. आणि म्हणून ही तरुण मंडळी सगळी या ठिकाणी उपस्थित आहे. या गणेश मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. उपक्रम सुद्धा अतिशय आदर्श अशा प्रकारचे या मंडळाचे उपक्रम आहेत. पुनश्च एकदा या मंडळाला धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. माझ्या बरोबर आलेले मृदंगाचार्य अशोकजी महाराज आहेत, त्यांची सुद्धा सुंदर संस्था आहे.
50 मुलं सांभाळतात संस्थेमध्ये. चिंचवणला गोड संस्था आहे त्यांची. आमचे माऊली महाराज आहेत, सगळे आहेत. सर्वांच्या चरणी दंडवत आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल नामदेव महाराज प्रस्तुत अभंगामधून आपल्या जीवनामध्ये घडलेली संगत आणि त्या योगे आपल्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन स्पष्ट करून सांगतात. खरं सांगू, इथं छोटी मुलं आहेत, सगळे माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहे, म्हणून सांगतो. खरं सांगू का, माणसाच्या जीवनामध्ये संगतीला अनन्यसाधारण महत्व आहे बरं का. संगती हा मानवी जीवनातला अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे. फॅक्टर मीन्स घटक. संगती हा माणसाच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा घटक आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये जशी संगत असेल तसं माणसाचं जीवन रंगत जात असतं बरं का. उद्धार संगाचा महिमा त्याच्यावे अधमा संत सेवी त्याच्यावे अधमा संत सेवी उद्धार संसार महिमा त्याच्यावे अधमा पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन व्हायचं असेल त्यालाही कारण संगती आहे, आणि उद्धार व्हायचं असेल त्यालाही कारण संगती आहे. माणसाच्या जीवनातला उत्कर्ष व्हायचं असेल त्यालाही कारण संगती आहे, आणि मानवी जीवनाची अवनती व्हायची असेल त्यालाही कारण संगती आहे महाराज बरं का. जशी संगत असते तसं माणसाच्या जीवनामध्ये रंगत घडत असते. तुम्ही एखादं पुस्तक वाचा, तुम्ही एखादी कथा वाचा, तुम्ही एखादं कीर्तन ऐका, तुम्ही एखादी कथा ऐका, त्याचा तुमच्या जीवनावरती परिणाम होईलच असं नाही. पण तुम्ही ज्याच्याबरोबर उठता बसता, ज्याच्याबरोबर तुमचा प्रवास आहे, ज्याच्याबरोबर तुम्ही नित्य राहता, त्याचा परिणाम तुमच्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने मानवी जीवनामध्ये संगती करायची असेल तर सज्जनाची करावी, दुर्जनाची संगती करू नये. माणसाच्या जीवनामध्ये संगती असावी तर सज्जनाची असावी, चांगल्या माणसाची असावी. दुर्जनाची संगत माणसाच्या जीवनामध्ये असू नये. तुम्ही जर चोराच्या जवळ बसलात ना तर तुम्हाला चोरी करायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. बैसता चोरा सवे आणि चिंदीवरी मन धावे. चोराच्या जवळ बसला चोरी करायला शिकाल. कीर्तनकाराच्या सानिध्यामध्ये गेला, नक्की एक दिवस कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही. एखादा स्टडी करणार आहे, PSI आहे, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहे, IAS अधिकारी आहेत, त्याची संगती तुम्ही केली तर तुम्ही एक दिवस IAS अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एक दिवस डॉक्टर्स झाल्याशिवाय राहणार नाही, इंजिनियर झाल्याशिवाय राहणार नाही, वकील झाल्याशिवाय राहणार नाही, शिक्षक झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पहिलवानाच्या संगतीमध्ये गेलात ना, तुम्ही एक दिवस कुस्त्या केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर एखाद्या मिलिटरी मॅनच्या संगतीमध्ये गेलात तर तुम्ही सुद्धा एक दिवस बॉर्डरवरती संरक्षणासाठी गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मृदंगाचार्याच्या संगतीमध्ये गेलात, एक दिवस मृदंग वाजवल्याशिवाय राहणार नाही. का तर हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये चांगल्याची संगत असावी. म्हणून आपलं जीवन कोणाबरोबर कनेक्ट आहे, आपण दररोज कोणाबरोबर उठतो बसतो, आपला मित्र कसा आहे, आपण कोणाबरोबर शाळेत जातो, आपण कोणाबरोबर ट्युशनला जातो, आपण दररोज घरातले कामं उरकल्यानंतर थोडा विरंगुळा म्हणून कोणाच्या घरी जाऊन बसतो, याला अत्यंत महत्त्व आहे. सात्विक माणसाच्या संगतीमध्ये बसाल तर तुमचं जीवन सात्विक झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये बसाल तर दुर्जन तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून एका ठिकाणी कबीर महाराजांनी वर्णन केलं ना, संगती कुणाची असली पाहिजे. संगत करना साधन की बड़त बड़ जा संगत की अगर छोटो की घटत घटत घट जा कबीरा घटत घटत घट जा संगत करना संगत की घटत बढ़त बढ़ जा संगत करना छोटो की घटत घटत घट जा कबीरा घटत घटत संगत करना बड़ों की तो बढ़त बढ़त बढ़ जाए
संगत करणा छोटों की तो घटत घटत घट जाय. मोठ्याची संगती केली ना हळूहळू तुम्हाला सुद्धा उंची प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि छोट्याची जर संगती केली तर तुम्ही सुद्धा छोटे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही बघा, मॅन्युअली सायकोलॉजी असे सांगते, सायन्स असं सांगते की तुम्ही जर एखाद्या व्यापाऱ्याच्या संगतीमध्ये बसताल, तुमच्या आजूबाजूला दररोज संध्याकाळी फिरायला गेल्यानंतर, व्यायामला गेल्यानंतर तुमच्या बरोबर जर दररोज व्यापारी असतील, तर एक दिवस जर तुमच्या बरोबर 4 व्यापारी असतील तर एका वर्षानंतर 5वा व्यापारी तुम्ही असाल. बरं का? तुम्ही जर दररोज 4 पोलिसांबरोबर फिरायला गेलात तर एका वर्षानंतर, म्हणजे वय पण असलं पाहिजे तसं पोलीस बनण्याचं, तर 5वा पोलीस तुम्ही असाल. एक दिवस जर तुम्ही बिझनेसमॅन सोबत फिरायला जाताल ना तर 5वा बिझनेसमॅन एका वर्षानंतर तुम्ही असाल. कारण चर्चा, त्यांची जी टॉकिंग आहे, त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे, त्यांची जी राहण्याची पद्धत आहे ती हळूहळू आपल्यामध्ये उतरत असते. आमचे गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर बाबा, जे आता 95 वर्षाचा म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा ज्यांचा साजरा झाला, बाबा आम्हाला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आळंदीला अध्ययन करत असताना नेहमी सांगायचे. बाबा म्हणायचे, बाबा तुम्ही जीवनात काही करा अथवा न करा, पण तुमच्या जीवनात संगत चांगल्याची ठेवा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. विठ्ठल म्हणून चांगल्याची संगती करावी, वाईटाची संगती करू नये. वाईटाची संगती करू नये म्हणजे नेमकं कशा कशा पद्धती करू नये. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी म्हणतात, दुःसंग सर्व थैव त्याज्या. वाईटाची संगती सगळ्या बाजूनी टाकून दिली पाहिजे, वाईटाची संगती करू नये. अहो सर्व बाजूनी म्हणजे कशी? वाईटाची संगती शरीराने करू नये, वाईटाची संगती मनाने करू नये, आणि वाईटाची संगती ही वाणीने सुद्धा करू नये. वाईटाची संगती जर शरीराने केली तर काय परिणाम होतो? आपण आता श्रीमद भागवत कथा लावलेली आहे, भागवताचा प्रसंग तुम्ही ऐकला असेल. अहो तो परीक्षित राजा आपल्याला राज्य प्राप्त झाल्यानंतर, पांडवांनी स्वर्गारोहण केल्यानंतर परीक्षित राजा आपल्या राज्यामध्ये काय चाललंय हे पाहण्याकरता जंगलामधून जात असतात. आणि जाताना त्यांना असं दृश्य दिसतं की एक माणूस एका गाईला जोर जोरात काठीने मारतोय. परीक्षित राजाने विचार केला, धर्माचं राज्य आहे, मी धर्मराजा आहे, इतकं सुंदर राज्य आहे, माझ्या वाडवडिलांनी इतकं छान सांभाळलं, गो ब्राह्मण प्रतिपालक अशा प्रकारचं माझं राज्य आहे, इथे ब्राह्मणांचा आदर केला जातो, गायीचा आदर केला जातो, माझ्या राज्यामध्ये कोण गाईला मारतोय? म्हणून परीक्षित राजा जवळ गेला. जवळ जाऊन बघितलं तर त्याला विचारलं, का रे बाबा का मारतोय गाईला? असं विचारल्याबरोबर त्या मारणाऱ्या व्यक्तीने हातातला दंड काठी बाजूला फेकून दिली, ते शस्त्र बाजूला टाकलं आणि परीक्षित राजाच्या पायाला स्पर्श केला. नुसता स्पर्श केला, नुसतं टच केलं, टचअप केला. आणि स्पर्श केल्याबरोबर त्याने सांगितलं, महाराज आता इथून पुढे मी मारणार नाही, माझ्याकडून चूक झाली, मी दुसरा तिसरा कोणी नसून मुकोण आहे, कलिपुरुष आहे, कलियुग आहे, पण महाराज मला राहण्याकरता कुठंतरी आश्रय द्या, जागा द्या. म्हणून त्याने नुसता टच केला होता परीक्षितीच्या पायाला. तर परीक्षिताने त्या दिवशी त्याला राहण्याकरता जे स्थान दिलं, मदिरालय, मद्यालय, त्यानंतर जिथं जुवा वगैरे खेळला जातो असं ते स्थान सुद्धा चुकीचं दिलं. त्या दिवशी राजा परीक्षित पुढच्या प्रवासाला गेल्यानंतर मेलेला साप क्षमिक ऋषीच्या गळ्यामध्ये फेकून देण्यात आला आणि क्षमिक ऋषीचा शाप राजा परीक्षिताने अंगावरती घेतला. एवढं सगळं कशामुळे घडलं असेल तर फक्त वाईट माणसाने त्या परीक्षितीला टचअप केल्यामुळं, टच केल्यामुळं. आपण तर मिठ्या मारतोय, रोज जवळ जातोय, त्याच्या आपलं दररोज एका टेबलला बसून जेवतोय. लोक म्हणतात, महाराज अहो आम्ही रोज एका टेबलला पितो, तो वेगळं पितो, माझ्या ग्लासात वेगळं असतं, त्याच्या ग्लासातलं तुझ्या ग्लासात कधी येईल हे सांगता येत नाही. म्हणून संगतीला महत्व आहे. विठाला वाईटाची संगती शरीराने करायची नाही, वाईटाची संगती वाणीने करायची नाही. ज्ञानोबराय म्हणतात, वाईटाची संगती जर तुम्ही वाणीने केली ना एखाद्याची, वाईट माणसाचं असं असतं, तुम्ही त्याला किती बोलण्याचा प्रयत्न करा तो अजिबात तुमचं ऐकून घेणार नाही आणि त्याचं तुमच्यावरती लादल्याशिवाय राहणार नाही. तो काय करतो? ज्ञानोबराय म्हणतात, केली आहे ते न मानिती आणि तेची ते निंदा. तुम्ही किती पुण्य करा, चांगलं कर्म करा, चांगल्या गोष्टीमध्ये रम मानवा, ते न मानिते, ते तुमचं काहीच मानणार नाहीत. बरं तुम्ही पुढे निघून गेल्यानंतर काय करतील? आणि तेची ते निंदा करू लागतील, तेच तुमची निंदा करू लागतात. कशाप्रमाणे? ज्ञानोबराय दृष्टांत देतात, सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते. पतंग म्हणजे पाखुळी, पाखुळीला प्रकाश सहन होत नाही, त्याप्रमाणे वाईट माणसाला सज्जन सहन होत नाही. म्हणून सज्जनाने वाणीने सुद्धा
वाईट माणसाची संगती करायची नाही, मनाने तर करायची नाही. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सगळा वृत्तांत भगवान श्रीकृष्णाने सांगितलाय. भगवंत म्हणतात, ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. ध्यायतोपासून चालू झालेली परंपरा प्रणश्यती पर्यंत तुमच्या गळ्यात पडते. म्हणून वाईटाचा संग अंतःकरणाने, हृदयाने, मनाने सुद्धा करायचा नाही. म्हणून माणसाच्या जीवनात असली तर सज्जनाची संगत असावी, नाहीतर दुर्जनाची संगत असू नये. माणसाच्या जीवनामध्ये संगत असावी, विसंगती असू नये.